नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडताना दिसणार आहेत. रम्या पिहूला धमकी देत असते की तू नंदिनीकडे काही बोलू नको, मागच्या वेळीला तू माझं पत्र बदललं होतंस आणि किती ओरडा खाल्लास माझ्याकडून लक्षात आहे ना, असं म्हणत ती पिहूला विचारते की तू नंदिनीकडे काय सांगणार होतीस, मला खरं सांग. तेव्हा पिहूचा हात जोरात पकडते आणि त्याचवेळी नंदिनी तिथे पोहोचते. ती संतापते आणि रम्यावर ओरडते, एवढ्या लहान मुलीचा हात एवढा घट्ट का पकडलास, असं म्हणत ती पिहूचा हात सोडवते. नंदिनी पुढे रम्याला विचारते, तू पिहूकडून काही गोड बोलून काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होतीस का, आणि पिहूने सांगितलं नाही म्हणून तिला त्रास देतेस का. रम्या घाबरते आणि स्पष्ट करते, माझा आणि पिहूचा काहीही संबंध नाही, मी काहीही जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण नंदिनी इशारा देत, जर मला समजलं की तू तसं केलंस तर मी शांत बसणार नाही. दुसरीकडे आपण पाहतो की मिथुन जीवाला सांगतो की तुझी आणि नंदिनीची जोडी देवानेच बनवली आहे. कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. ही गोष्ट ऐकून जीवा विचारात पडतो. आता पुढच्या भागात पिहू नंदिनीला काय ऐकलं ते सांगणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.